मित्रांनो, जेवण झालं आणि एक गोष्ट आठवली आणि तुम्हाला सांगायची इच्छा झाली आणि म्हणून मी ती गोष्ट तुमच्या समोर ठेवतोय. एक गाव होतं आणि त्या गावामध्ये एक वृद्ध माणूस राहत होता. त्याला एकच मुलगा होता आणि त्या मुलाला त्यांनी खूप कष्टाने परिश्रमाने शिकवलं. त्यानंतर तो मुलगा शिकला, नोकरीला लागला, एका मोठ्या कंपनीमध्ये चांगल्या पदावर त्याला एक चांगली संधी मिळाली आणि तो मोठ्या शहरामध्ये गेल्यानंतर त्याला चांगली पगार, चांगलं घर, गाडी, बंगला जे काही ते सगळं त्याला मिळालं. तो सुखी आहे या कल्पनेने वडील खूप आणि खूप समाधानी होते. एक दिवस वडिलांना असं वाटलं की आपण ज्या मुलाला घडवलं, आपण ज्या मुलाला वाढवलं, आपण ज्या मुलाला संस्कार दिले, आपण ज्या मुलाला खऱ्या अर्थानं आपलं सगळं बाजूला ठेवून आपली स्वप्न गाडून टाकून त्या मुलाची स्वप्न फुलवली आणि त्या मुलाला शिकवलं, तर तो मुलगा ज्या पदावर काम करतो आहे तिथे आपल्याला त्या पदावर काम करताना त्या मुलाला आपल्याला पाहायचं, तो कसा दिसेल या भावनेनं वडील त्याच्या ऑफिसमध्ये गेले. शहरामध्ये ऑफिसमध्ये गेल्यानंतर त्यांनी वडिलांना अचानक आल्याचं पाहिलं आणि तो एकदम गडबडला, गोंधळला आणि बाजूला घेऊन वडिलांना असं म्हणाला की बाबा हे काय, तुम्ही आधीच कळवायचं ना मला, तुम्ही येणार आहात ते, आणि ऑफिसमध्ये कशाला आलात? कारण वडिलाच्या पायामध्ये फाटक्या चपला होत्या, सदरा हा थोडासा मळलेला होता, कॉलर थोडी फाटलेली होती आणि डोक्यावरची जी टोपी होती ती टोपी सुद्धा थोडीशी मळकट स्वरूपाची होती. आणि या सगळ्या गोष्टीचा आपला वडील या ऑफिसमध्ये आलाय आणि आपल्या सहकार्याला जर कळलं की हे आपले वडील आहेत तर मग तो अपमान नको, म्हणून त्यांनी पटकन वडिलाला बाजूला घेतलं आणि वडिलांना सांगितलं की बाबा तुम्ही खरंच मला येण्यापूर्वी कल्पना द्यायला हवी होती. त्यानंतर वडिलांना थोडंसं वाईट वाटलं, थोडंसं स्मित हास्य केलं वडिलांनी आणि वडिलांनी त्याला सांगितलं की ठीक आहे, मला हेच बघायचं होतं की तू कसा दिसतोय, तू खूप छान दिसतोयस आणि तू असा आनंदी राहा, बाकी काही नाही. आणि वडील निघून जातात. ते पाकिट घेतल्यानंतर मुलगा घरी जातो, मात्र त्याचं कार्यबाहुल्य, कार्यालयाचं काम, ऑफिसचा सगळा ताण या सगळ्या गोंधळामुळे त्याला ते पाकिट लवकर उघडणं होत नाही. काही दिवस जातात. काही दिवस गेल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की वडील आले होते आणि वडिलांनी एक पाकिट दिलं होतं. ते पाकिट घेतो आणि शांतपणे जेवण झाल्यानंतर ते पाकिट उघडतो. त्या पाकिटामध्ये एक 10 रुपयाची नोट असते आणि त्याच्यासोबत एक चिठ्ठी असते आणि त्या चिठ्ठीवर लिहिलेलं असतं, बेटा हे तू मिळवलेलं पहिलं बक्षीस आणि ही त्याची रक्कम, कारण तू जी स्पर्धा जिंकली होती त्या स्पर्धेमुळे तुला 10 रुपयाचं पारितोषिक मिळालं होतं. आणि तू त्यावेळेला असं म्हणाला होतास की बाबा तुमच्यासाठी मी घर बांधेन, तुमच्यासाठी मी गाडी घेईन. पण बेटा खरं तर तुझ्या घरामध्ये मला जागा नको होती, मला फक्त तुझ्या आयुष्यातला एक कोपरा हवा होता. मुलगा जेव्हा चिठ्ठी वाचतो तेव्हा त्याच्या डोळ्यातनं अश्रू यायला लागतात. दुसऱ्या दिवशी तो लगबगीनं गावाकडे वडिलांना भेटायच्या इच्छेने जातो. गावाकडे गेल्यानंतर या वेळेला दार उघडत नाही, दाराच्या बाहेर निस्त्या चपल्या असतात. तो दार उघडून आतमध्ये जातो, मात्र आत गेल्यानंतर वडील नसतात, मात्र वडिलांचा टांगलेला फोटो भिंतीवर असतो आणि त्या फोटोला हार असतो. तो फोटो घेतो आणि फोटोला मिठी मारतो, मात्र वेळ निघून गेलेली असते. वडिलांना शेवटचा काळ मुलासोबत घालवायचा होता या इच्छेनं वडील त्या शहरामध्ये त्या मुलाकडे गेले होते, मात्र त्याच्या ते लक्षात आलं नाही आणि मग त्यांनी तो फोटो मिठीत घेतला. मित्रांनो, जिवंत आहेत तोपर्यंतच माणसं मिठीत घ्यावी लागतात. फोटो मिठीत घेतल्यानंतर कोणताच माणूस माघारी येत नसतो. मग तो बाप असो, तो आई असो, तो मित्र असो, ती बहीण असो किंवा भाऊ असो, फक्त जिवंत माणसं आहेत तोपर्यंत त्यांच्यावर प्रेम करा. आणि सर्वात महत्वाचं की बाप जो आहे तो बाप पारखायला, ओळखायला आणि तो अनुभवायला मनापासून शिका. कारण बाप जो आहे ना तो शेवटपर्यंत कळत नाही की बाप नेमका किती प्रेम करतो आपल्यावर.